कारखाना चालू होऊ नये यासाठी सभासदांची दिशाभूल आणि कारखाना आता चालणार याचाही उठलाय पोटशूळ. संचालक सतीश पाटील यांचे आरोप. आम्हाला एकमुखी लोकांनी निवडून दिल्यानंतर सुद्धा मुश्रीफ साहेबांनी 55 कोटी आमच्या दुसऱ्या सीझनला 55 कोटी रुपये आम्हाला ताबडतोबीने दिले आणि ताबडतोबीने एक वर्षभर आम्ही पहिल्यांदा एक सीझन मेंटेनन्स सगळी कामं करून घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं आता कामकाज सगळं सुरू झालेलं आहे. आता हे सगळं चालू झालेलं असताना आत्ताचा उद्याचा सीझन सुद्धा चालू करत असताना ह्याला सुद्धा 35-40 कोटी रुपये सुद्धा लागणारे ते सुद्धा केडीसीच्या माध्यमातून दिले गेले आणि हे दिलेलं असताना सुद्धा पुन्हा आता काल काही आमच्या मित्रांनी सांगितलं की मुश्रीफ साहेबांनी लेट पैसे दिले. या बोलण्याला पूर्णपणे चुकीचं ते बोलतायत. कारण का ह्याच्यापूर्वी आमचे आदरणीय डॉक्टर शापूरकर साहेब हे कारखान्याचे चेअरमन झाले. चेअरमन झाल्यावर त्यांनीच सांगितलं की बाबा 300 कोटी आम्ही एका कुठल्या तरी ट्रस्ट कडून गुजरातच्या ते आणतोय असं त्यांनी सांगितलं. कमी व्याजदरात मिळते म्हणून त्यांनी सांगितलं. तर ते तिथून आणतो म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी अनेक 5-6 महिने त्याच्यामध्ये घालवले आणि ते काय आणू शकले नाहीत. ठीक आहे, आम्ही समजू शकतो त्यांना कदाचित मिळालं नाही. त्यांनी स्वतः ते समजून घेऊन त्यांनी राजीनामा दिला. त्यांना कधी आम्ही बोर्डानं कधी ते प्रेशराईज केलं नाही राजीनामा द्या म्हणून, पण त्यांनी दिला. तो भाग संपला आणि पुन्हा त्याच्याकरता हा कारखाना चालू व्हावा करता मुश्रीफ साहेबांना आम्ही बोर्ड जाऊन सगळे आम्ही मंडळी भेटल्यानंतर पुन्हा 35-40 कोटी रुपये त्यांनी दिले आणि आता आज पुन्हा त्या कारखान्याची जोमानं चाकं फिरणार हे लक्षात आल्यानंतर ही आमची मित्रमंडळी काय करतायत की जनतेमध्ये दिशाभूल करतायत. त्यांना केवळ हा कारखाना चालू होऊ नये याच्याच करता त्यांना हे पोटात पोटशूळ उठलेला आहे. त्यांना दुःख झालेलं आहे. खऱ्या अर्थानं काल एवढं प्रचंड तालुक्यातले सभासद जवळपास मला वाटते 2000 लोक सभासद तिथं आलेले होते. जवळजवळ 2000 लोकांच्या मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सभा आपली चालली होती आणि सभा तर सगळे विषय पत्रिकावरचे विषय वाचन केले व्हाईस चेअरमन साहेबांनी आणि ते मंजूर म्हणून सगळ्या सभासदांनी सांगितलं. तर कुणी एक 22 लोकांनी कोणाकोणाचं पोटशूळ उठलेला आहे. ती मंडळी उठून काहीतरी बडबडायला लागली आणि त्या बडबडायला ह्याला कुणीही सभासदांनी भीक घातलेली नाही. आणि मी एवढंच सांगतो की ज्या नेत्यांच्यावर आमच्या ते बोलायला लागलेले आहेत की त्यांचा अभिनंदनाचा ठराव हा एकमुखी ठराव मंजूर केलेला आहे सभासदांनी. जवळजवळ 2-3 हजार लोकांनी सभासदांनी हे मंजूर केलेलं आहे एकमुखी आणि त्यांचा ठराव पारित करून हे म्हणतात अरे आपली उंची काय, आपण काय बोलतो, या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असं मला वाटतंय.